जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची पुत्र माळसा स्वामी जनार्दन पुत्र माळसा स्वामी जनार्दन त्यागी वृत्ती जाती जनार्दन त्यागी वृत्ती जाती आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जन्मभूमी ज्या भूमीत वसती असे तहे गाव जन्मभूमी ज्या भूमीत वसती असे तहे गाव पवित्र केला परिसर जानी पवित्र केला परिसर जानी पाडुनी दिव्य प्रभाव जनार्दन पाडुनी दिव्य प्रभाव आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू पाजले बाळपणी ज्या शिवनामाचे बाळकडू पाजले माय म्हाळसा पाटील सुकुळा माय म्हाळसा पाटील सुकुळा कळसा चढविले जनार्दन कळसा चढविले आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची अध्यात्माचा चंद्र जडत से अंजनी सुत सेवा अध्यात्माचा चंद्र जडत से अंजनी सुत सेवा त्याग निग्रह संसार शोधित त्याग निग्रह संसार शोधित हरिहर प्रभु सेवा जनार्दन हरिहर प्रभु सेवा आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी देह कष्टुनी खडतर तपहे उभे जळा माझी देह कष्टुनी खडतर तपहे उभे जळा माझी अपंग पद हे झाले ज्यांचे अपंग पद हे झाले ज्यांचे खंतन सत्याची जनार्दन खंतन सत्याची आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची नागा बाबा गोरख जति गुरु नागेश्वर मंदिरी नागा बाबा गोरख जति गुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा साधक दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी जनार्दन बनले मौनगिरी आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची दिव्य पिनाकेश्वर सिद्धेश्वर कल्य गणेश्वर पारेश्वर श्री विश्वनाथ हे हृदयेश्वर जाते शर्वायेश्वर बाली मंदिरा शर्वायेश्वर बाली मंदिरा शिवालय हाते जनार्दन शिवालय हाते आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान दीना यज्ञ याग हे सदैव चाले अन्नदान दीना स्वधर्म सेवा वृत्ति सनातन स्वधर्म सेवा वृत्ति सनातन कति प्रभुता महिमा जनार्दन कति प्रभुता महिमा आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची कारुणी वस्ती घर गुरुकुल देवी नामूल्य सेवा कारुणी वस्ती घर गुरुकुल देवी नामूल्य सेवा भस्मांकित तन कंदनाची भस्मांकित तन कंदनाची कपनी में विधवा जनार्दन कपनी में विधवा आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीची जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी
राजा न चालते उपचार पणी सारली पूजा आरती अनंत भुजा परिसह पर नाही सपडे निगमताई फुलला भक्ती भावे लावून चितला देई आरती अनंत भुजा अनिर्वाच्य शुद्ध पुत्र उभा राहिला नीट राम जनार्दने पायी जोडली वीट आरती अनंत पूजा विठू पंढरीचा राजा न चालती उपचार पणी सारली पूजा आरती अनंत पूजा घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे करीन आनंद तुझी नभावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवण त्वमेव त्वमेव सर्वं त्वमेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञत सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण। श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। पालखी पुढे नाचू चला रे भक्त आले का संत आले का त्या दहे गावाचे पंधर सुलचे जाते गावाचे पेरुळाचे पालखेडाचे असं शर्वाईश्वरी गोदाच्या तिरी जाऊया चला र शर्वाईश्वरी गोदाच्या तिरी जाऊया चला र जाऊया चला र जनार्दनांच्या पालखी पुढे नाचू चला र जनार्दनांच्या पालखी पुढे नाचू चला र प्रपन्न पारिजाताय स्तोत्र वेते कपानय ज्ञानमुद्राय कृष्ण
कृष्णाय गीता अमृतिः नमः भीष्मद्रोणतटाजेन्द्र कुजला गांधारी निगोत्पला शैल्यगवती पुटेन वहनी कर्णेन वेलाकुला आश्वस्ताम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्ण खलु पाण्डवैरन्नदीपैवर्तक केशवः पाराशर्यवच्च सरोज ममलं गीतार्थगन्धस्फुटं नानाख्यानककेसर हरिकथा संबोधना बोधितं ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तनाविदा सुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। सोमेश्वर भगवान की सोमेश्वर भगवान की महाराज जय स्वामी महामंडले सद्गुरु महाराज जय बजरंग बली विजय मातो श्री माता माता सोमेश्वर भगवान जय महंते स्वामी नवेदुद्री महाराज जय गुरुमाते जय भगवान जय सुरेश्वर भगवान जय सारंगेश्वर भगवान रामनाथेश्वर भगवान की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः। वक्रतुण्डमहाकायं सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम नमः पार्वतीपति हर हर महादेव बालकृष्ण भगवान की जय। देवदेव दत्त 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 दत्तरंजन सद्गुरु जनार्दन साई महाराज की जय। स्वामी मामंडलेश्वर सद्गुरु महाराज की जय। बजरंग बली की जय। मातु श्री माता माता की जय। सोमेश्वर भगवान की जय। कृष्णेश्वर भगवान की जय। सारंगेश्वर भगवान की जय। रामनाथेश्वर भगवान की जय। हरि ओम। आज या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून या सामुदायिक मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाची प्रथा चालू आपल्या शिवटिकडीवरती. तसं ह्या परिसरातले बहुतेक बरेच जण त्या कार्यक्रमाला आले आणि संदीप भाऊंच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्याबरोबर त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आज आपला हा सामुदायिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम. सामुदायिक म्हणजे काय तर आपली श्रद्धा विश्वास भरपूर दान धर्म आपण भरपूर करतो परंतु काही गोष्टी अशा आहे की त्या सहजरित्या आपल्याला त्या कळून येते आणि आपला माणसा पोट पुढे पडत नाही. आपली प्रगती होत नाही. शारीरिक स्वास्थ्य लावत नाही. मनातल्या काही अपेक्षा त्याही पूर्ण होत नाही. याचं कारण काय तर याच्याबद्दल आपल्याला आज सामुदायिक मार्गदर्शनाच्या कार्यक्रमातून मार्गदर्शन. या कार्यक्रमाचं स्वरूप असंही तुमच्या घरातल्या सुखशांतीसाठी आणि आरोग्यासाठी तुम्हाला 5 पैसे खर्च करण्याची गरज आहे. सुरुवातीला हे सांगणार आणि शेवट पण हे सांगणार. कीर्तन प्रवचन याच्यापेक्षा पुढचा कार्यक्रम हा म्हणजे याच्यामध्ये आम्हाला नाही कीर्तन येत नाही प्रवचन म्हणजे अभंग किंवा एखादा काही श्लोक असं काही याच्यात नाहीच. तर याच्यातलं जे तत्व आहे तर ते म्हणजे
आज आपला जो एक मेन प्रश्न आहे, आपला एक मेन प्रश्न आहे, पण आपल्या पाठीमागे 5-6 प्रश्न असे. ते 5-6 प्रश्न तुम्ही एकखटी आम्हाला सांगत काय की त्याची आपल्याला आता गरज नाही. जो एक मेन प्रश्न आहे तो तुम्हाला माहिती आहे ना, तर आपल्याला याची गरज आहे. तोच प्रश्न तुम्ही आम्हाला सांगता. आणि आपल्या पाठीमागचे 5-6 जे प्रश्न आहे त्या केव्हा तरी त्याची गरज भासणार. जसं लग्न जमत नाही, लग्न जमलं एकूण तेकून, त्याच्या पुढं पती पत्नीचं जमणार नाही किंवा सासू सुनाचं जमणार नाही, तोही प्रश्न आपलाच. त्याच्या पुढं पुन्हा संततीला अडचणी, तोही प्रश्न पुढं उद्भवणार आहे. त्याच्या पुढं लहान लहान मुलांचं शाळेत डोकं चालत नाही, याचं कारण काय? मग अभ्यासाची व्यवस्था कुठं असली पाहिजे, अभ्यास केव्हा केला पाहिजे, याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून देत नाही. पुढे चालून नोकरी प्रयत्न करणारे शाळा शिकून आता त्या नोकरी प्रयत्नामध्ये अपयश येतं, त्याचं कारण नेमकं काय? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या सामुदायिक मार्गदर्शनच्या कार्यक्रमातून मिळेल. इथं आपण एखाद्या ग्रंथातून सांगणार आहे, काही एखादं पुस्तक आहे असं काही. आमच्या अनुभवाची माहिती आणि तुमच्या अनुभवाची माहिती ही आपल्यासमोर ठेवणार आहे. तर यामध्ये कधी कधी आमची चार्जिंग संपून जात असते, म्हणून आता आम्ही हरिओम बोललं का जरा हर हर महादेव म्हणायचं. हरिओम. एखादं एक्स्ट्रा माईक असेल तर मुलांकडे तिकडे द्या. जीव काढू काढू पडायचं, पण घरापर्यंत येईपर्यंत काही ती जोडी त्याच्या तोंडात आली तर ते 4 बोटच अंतर राहायचं. ढेरी आहे जोडी, कुठली सुख शांती, घर आहे सुख शांतीच. आपल्या कालच्या रविवारच्या कार्यक्रमाच्या अगोदरच आम्ही सांगितलं होतं, एक जणांनी 2-3 मजली घर बांधलं, जिन्यावर उतरतो त्याचा पाय सरकला आणि ते पडून गेलं खाली, आणि त्याच्या ते कमरामध्ये आऊट झालं, घरामध्येच बसलं. आता या घरांना सुख द्यायला पाहिजे, चालणं फिरणं बंद. पायरून पाय सरकला, कमरापासून खाली गेलं, कुठले सुख शांती. तसं पहिलं मोठ नाडा होता, आता काय नाही गेलं, बटन दाबलं का तिकडं पाणी निघालं. पण बटन दाबलं आणि दिलं झटका ठेवून, मग एक पट सुखान कितीतरी पट दुःख. तुमच्या घरामध्ये 2च कप बसेल, जर 10 पाहुणे आले तर काय म्हणते, आता दोघांना चहा द्यायचं, बाकी तोंडाकडे पाहिजे, म्हणजेच घरामध्ये सुख शांती. जर त्या पाहुण्याने मुक्काम ठोकलाच आपल्या घरी, मग गोदडीची पंचायत. जे तुमच्या हिशोबाने जी सुख शांती आहे ना, ती सुख शांती नाही. परंतु आपल्या मताने जी सुख शांती आहे ती म्हणजेच म्हणतात, लक्षपूर्वक ऐका, तुमच्या घरात आणि बाहेर एकमत, एक विचार आणि एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा. तुमच्या कष्टाला आणि प्रयत्नाला भरभरून तुमच्या घरामध्ये कोणाला कुठल्याही प्रकारचा आजार नाही, सर्वांना शारीरिक स्वास्थ्य. म्हणजे या 3 गोष्टी म्हणजे सुख शांती, सगळं मिळालं या 3 गोष्टी असल्या. मग आजवर आपण प्रयत्न केला, आजवर आपण प्रयत्न केला सुख शांतीसाठी, पण एक क्षण मात्र सुखाचा मिळाला नाही. आता इथून पुढे तुम्हाला सुख शांती मिळावं त्याच्याकरता हा सामुदायिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम. हरिओम बोला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तर आपल्याला सुख शांती कुठं पाहिजे? घरात पाहिजे ना. तर आपल्याला घरात सुख शांती पाहिजे, पण जोपर्यंत तुम्ही घर आपलं म्हणा तोपर्यंत सुख शांती म्हणा. मग आता घर आपलं नाही कोणाचं असं जर म्हणलं तुम्हाला तर घर आपलं नाही, तुम्ही म्हणा तर 5-6 पुरावे आपल्याकडे आहेत, तुम्ही म्हणते घर आपलं नाही. 5-6 पुरावे कोणते तुमच्याकडे? एक घर तुमच्या नावावर आहे, घराची घरपट्टी तुम्ही भरते, घराचं लाईट बिल तुम्ही भरते, घराच्या कामासाठी लागणारा खर्च ते 2-3 लाख रुपये कर्ज तुम्हीच फेडते. घराचं काम चालू असताना रात्रंदिवस पाणी तुम्हीच मारा. परंतु हे 5-6 पुरावे
काही उपयोगाची नाही. घर आपलं नाही, घर आहे कोणाचं. तर याच्यामध्ये घराचं आयुष्य किती ना आपलं आयुष्य किती. घराचं आयुष्य नाही सांगता येत. आजही मात्र आपल्या काही गावांमध्ये अशी मोठ्या मोठ्या रद्द्याच्या भीती इतक्याला जाडायला आजही आहे. आपलं आयुष्य आहे तर फक्त 100 वर्ष, 100ची पुढे. घराचं आयुष्य काही पिढ्याने बोलतो. आपलं आयुष्य 100 वर्ष, पण 100 वर्ष नाही. आता 60 झाली का लगेच काठी येते हातात. मग पुढचं वाटीन ताटीन येते का नाही येते येण्याचं. म्हणून आपलं आयुष्य 100 वर्ष आहे, पण त्याला काही मर्यादा आहे. 1 ते 25 वर्ष ब्रह्मचारी, 25 ते 50 वर्ष ग्रस्ताश्रम आणि 50 ते 75 वर्ष वानप्रस्थाश्रम, 75 ते 100 वर्ष संन्यासाश्रम. आता आपल्याला ब्रह्मचारी आश्रम ग्रस्ताश्रम माहिती, पण वानप्रस्थाश्रम काय? आता तुम्ही कीर्तनकार प्रवचनकार तुम्हाला सगळं माहिती, परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी वानप्रस्थाश्रम म्हणजे मात्र आपल्याला जी कला येते ती कीर्तनाची असो, प्रवचनाची असो, एखादी कारागिरी असो, ड्रायव्हर असो, कुठली कला असो, तर ती कला विनामूल्य दुसऱ्याला शिकवून ते घरी राहून नाही आश्रम करून त्याला वानप्रस्थाश्रम. आपल्या मुलांना आपल्या नातेवाईकांनी शिकवले तर ते नाही आपलं नाव काढणार, पण अशांना शिकवायचं की ज्यांना शहरात राहून स्वतंत्र रूम घेऊन खाण्यापिणं आपलं स्वतंत्र, शेवटचा आपल्यासाठी संन्यासाचा. म्हणून अशा पद्धतीनं ही 4 आश्रम आणि आपलं आयुष्य 100 वर्ष, घराचं आयुष्य कितीतरी वर्ष. म्हणून मात्र घर नेमकं कोणाचं, पण आपलं आयुष्य जी आहे 100 वर्ष, काही काय असं आपण धरलं 100 वर्ष, तोपर्यंत आपल्याला सुख, शांती, आरोग्य आणि आपल्या प्रयत्नाला कष्टाला यश मिळालं पाहिजे. या सर्व गोष्टी आपण हयात आहे तोपर्यंत मिळाल्या पाहिजे. एकदा शरीर सोडलं तर पुढं कोण पाहत काय आणि काही. म्हणून मात्र ह्या गोष्टी हयात असेपर्यंत आपल्याला मिळावं, त्याच्याकरता आपल्याला या सामुदायिक मार्गदर्शनच्या कार्यक्रमातून मार्गदर्शन द्या. हरिओम बोल. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर महादेव. तर घर कोणाचं? तर आपल्या सर्वांना भगवान शिवप्रभूचं चरित्र माहिती आणि ऐकलेले की भगवान शिवप्रभूच्या चरित्रातून गणपती बाप्पाचं आणि षडासनं कार्तिक स्वामीचं चरित्र आपण ऐकलं असं. षडासनं म्हणजेच मात्र 6 तोंड 6 दोन्ही बार आहेत. आणि गणपती बाप्पाचा आता उत्साह मागे गेलाच. गणपती बाप्पाबद्दल आपल्याला सांगायचं, पण षडासनं ज्या टायमाला बाल्यावस्थेत असताना 6 दोन्ही 12 हात आणि 6 तोंड अशी मूर्ती त्यांची होती. म्हणून त्यांना सांभाळण्याकरता भगवान शिवप्रभूंनी भौतिक खेती निर्माण केली. ज्या टायमाला षडासनं मोठा झाला ना, त्यावेळेस त्या भौतिक खेत्यांना हाकलून दिलं. सांगितलं आता तुमची काही गरज आहे, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे. त्यावेळेस मात्र ते सगळे भगवान शिवप्रभू पुढे जाऊन उभे देवाला विनंती केली, देवा तुम्ही ज्याच्याकरता मला निर्माण केलं आता तिथून हाकलून दिलं, आता आम्ही जायचं कुठं? तर तुम्हाला समोर माहिती भगवान शिवप्रभू भोळे सळ दैवत कोणाला काय वर देऊन टाकते, मग पुढे आपली प्रचिती का होईल. मग भगवान शिवप्रभूने त्या भौतिक खेत्यांना स्थान दिलं. परंतु महत्वाची गोष्ट, त्या भौतिक खेत्यांना सांभाळणारा एक लीडर होता. हा इकडे गेला त्याला धरून आमचं कामाला लावायचं सांभाळायला, तो तिकडे गेला त्याला कामाला लावायचं. प्रत्येक ठिकाणी सुपरवायझर असतो, मुकरदम असतो. कंपनीला जर सुपरवायझर नसला ना, कंपनीचं कल्याण होईल. आणि मालकानं बी जर समजा काम करणं मुकरदम,
किंवा आपल्या शाळेमधलं मॉनिटर गुरुजी नसले तर त्यांनी काम करायचं. कामगारांचं मुकरदामाने सरळ पाहिजे. तशाच पद्धतीनं त्या बहुतेक खित्यांचा पण एक लीडर होता. म्हणून या बहुतेक खित्यांना भगवान शिवप्रभूने जे स्थान दिलं म्हणजेच ज्या ठिकाणी देवाची देवपूजा होणार नाही, ज्या घरात त्या घरात तुमचं स्थान. लक्षपूर्वक का आपण परीक्षणीमध्ये असतो त्याचं कारण काय? ज्या घरात देवाची देवपूजा होणार नाही त्या घरात तुमचं स्थान. ज्या घरात सूर्यदेव उगवल्यानंतर उठतील त्या घरात तुमचं स्थान. जे सूर्यदेव असताना झोपतील ज्या घरात त्या घरात तुमचं स्थान. जे सूर्यदेव असताना झोपतील त्यांच्या शरीरात तुमचं स्थान. बघता की समजा आता त्यांनी सांगितलं का आता राहण्याची व्यवस्था झाली पण खाण्याची व्यवस्था काय? त्यांनी असं नाही सांगितलं की जे सूर्यदेव उगवल्यानंतर उठतील त्या घरात ती उठायच्या अगोदर टोपल उघडून खाऊन घ्या. तर त्यांना जेवणाची व्यवस्था सूर्यदेव मावळल्यानंतर किंवा 5:30 नंतर 8:30च्या आतमध्ये जो जेवण करीन त्यांच्या शरीरात तुमचं स्थान. आता तुमच्या मनात प्रश्न आहे हा काय कालावधी 5:30 ते 8:30 आमचा फक्त जेवणाचाच कालावधी. याचं कारण का आपल्याला माहिती आहे एखादा व्यक्ती प्रवासात जात असताना त्याला जर खूप भूक लागली आणि त्याने विचार केला घरी जाऊन आपण 2 घास जेवण करू आणि आराम करू. मध्येच जर समजा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा मृत्यू झाला ना त्याच्या आत्म्याला सद्गती नसते. तो भुकेलेला आत्मा त्याला वरदान सूर्यदेव मावळ्यानंतर 8:30च्या आतमध्ये तो आत्मा फिरसतो. आणि एखादं जेवण करीत असेल तर त्याच्या शरीराशिरून आपली इच्छा पूर्ण करत असते. फक्त 10 क्रियाविधीच्या टायमाला त्याच्या पिंडदानाची वेळेस नैवेद्य देतात. बाकी त्याचा विचार नाही. येतो पितरपाटात तिथे बी पितरपाट्यामध्ये त्याला जर काही त्याला पासली जर तरपाची वस्तू फुली नाही ना तो घासाला शिवत नाही त्याला पाव पाव करून ठेवतो. म्हणून असे अतृत्यातने सूर्यदेव मावळ्यानंतर त्याचं शिरस एखादा व्यक्ती प्रवासामध्ये असताना डुकलं घेत म्हणजे झोपवतो. फोन बंद करून ठेवा. ज्यांना रेकॉर्डिंग करायचे असेल तर त्यांनी करू शकता. परंतु तिकडून जर तुम्हाला फोन आला तर तिकडून ते आवाज हळूहळू येतो पण इकडून तुम्हाला जोरात बोलावं लागतं. हे पाहते म्हणजे इकडे काय चाललं असताना जर झोपलाय झोपेमध्ये जर त्याचा मृत्यू झाला ना तर त्याची झोपा पूर्ण होते. आणि मग सूर्यदेव मावळल्यानंतर जो व्यक्ती झोपलेला असेल ना त्याच्या शरीराशी आपली इच्छा पूर्ण करतो. कधी कधी आमच्याकडे येते भाऊ काय म्हणते पहिलं लय काम करायचं मग आता नुसतं खातून झोपतो काय झालं काय म्हणते. त्याचं कारण त्याच्या शरीरात असा अतृप्त आत्मा शिरला. जेवण झाल्यानंतर त्याला वाटतं झोपावं आराम करा. जेवण उठलं का पुन्हा भूक लागते त्यांनी पुन्हा झोपावं वाटतं. याचं कारण त्याच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणून सूर्यदेव मावळल्यानंतर 8:30च्या आतमध्ये जेवण करायचं नाही झोपायचं नाही मुलांनी अभ्यास करायचं नाही पती पत्नी एकत्र यायचं. तुम्ही पहा ज्यांना अशा पद्धतीत थोडासा पॅरलेसचा झटका आला पहिलं त्याला म्हणतो वारं गेलं आणि त्याच्यानंतर निघालं पक्षीवात आणि आता निघाले पॅरलेस. तुम्ही विचारात त्यांना ते झटके बसले तर का बसले. ह्या सूर्यदेव मावळल्यानंतर ह्या कालावधीमध्ये ना 8:30च्या आतमध्ये अतृप्त आत्मे फिरत असतात. ते असे फिरता फिरतात त्याने काही इकडं झटका दिला काही तोंड वाकडं होऊन जातं. त्याने का हाताला झटका दिला का हात कामात होऊन जातो. त्याने इकडून कमराला झटका दिला ना कमरापासून खाली जातो. याला पक्षवात पॅरलिस वारं गेला असेल. याच्यावरती दुसरा उपाय असतो. म्हणून या कालावधीमध्ये भजन पूजन चिंतन आरती आता काही काही तर उत्तर म्हणते रात्रभर पाणी भरले मग आता दिवसा झोपायचं नाही काय करायचं. आता तुमची बी गोष्ट आहे रात्रभर आता जर रात्री कीर्तन केलं तर मग रात्रीची जागरण दुसऱ्या दिवशी कीर्तन असलं परंतु एक अशी गोष्ट आहे तर आपण असं जर समजा अंग टाकून जर झोपलं ना ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला विश्रांतीच घ्यायची ना तर तुम्ही एखाद्या खुर्चीवरती बसा किंवा एखाद्या स्वतः भीतीला खटून जर पलंग वगैरे असेल तर पलंगाला पाठ लावून
कसं चिंतन करता करता तुम्हाला ती ध्यानावस्था प्राप्त होईल आणि विश्रांती होऊन जाईल आणि असाच चमत्कारिक अनुभव येईल तर ते आमच्या शब्दातच सांगणार शिकले. हरिओम. जपून म्हणजे काय तर ती गोष्ट वेगळी. सूर्यदेव मावळ म्हणजे सूर्यदेव असताना असं जर झोपलं दिवसा त्याचा इतका मोठा परिणाम होत असतो. जे मुलं शाळेमध्ये 1 नंबर घेतील ते जर का दिवसा झोपायला लागले ना 1 मार्क वरून जातील. 1 नंबर घेणारी मुलं 1 मार्क वरून जातील. तोंडापासून हात पकडून अपयश येण्याचं कारण म्हणून अभ्यासकांनी तर दिवसा झोपूच नाही. तर याच्यानंतर मग त्या भूत्या खेत्यांचं लिडर त्याने विचारलं का आता माझी व्यवस्था काय त्यांची तर झाली. तर त्याला सांगितलं घर तुझंच, घर तुझंच. आता असं म्हणल्यानंतर देवाला पुढं कळून गेलं का भूत्या खेत्यांचा लिडर घर तुझंच म्हणले. हा एक दिवस सगळ्याला आकलून गेली घरातल्या. माणसांची नीतिमत्ता बदलून जाते. तो भूत्या खेत्याचा लिडर होता. माणसाची सुद्धा नीतिमत्ता बदलून जाते. त्याच्यावरती एक व्यक्ती का भाड्याच्या घरात राहत होता. 5 वर्ष तो भाड्याच्या घरात राहिला आणि 5 वर्षानंतर त्या घर मालकाच्या मांडीला मांडी देऊन बसला आणि मालकाला काय म्हणतो, मालक घर तुमच्या नावावर, घर तुमच्या नावावर आहे. घराचं 2000 रुपये भाडं तुमचं फिक्स आहे. मग त्या 2000तून हे लाईट बिल आणि घरपट्टी भरते कशाला, मी भरतो ना. मालकाला वाटतं बा बरोबर घ्यायचं घर आपल्या नावावर, एकही डोक्यावर घेऊन जाणार. घर आहे तिथंच आहे, तूच आपण ते लाईट बिल आणि घरपट्टी भरतो ना, काय कामाला भरायची, तू भरतो तो ते भरू द्या. त्याने होकार दिला की तो पुढे 10 वर्षापर्यंत तो घरात राहिला आणि 10 वर्षाच्या लाईट बिलाच्या घरपट्टीच्या पावत्या सांभाळून ठेवल्या. 10 वर्षानंतर गेली नीतिमत्ता बदलून त्याची. 10 वर्षानंतर त्याने ते घरपट्टीच्या आणि लाईट बिलाच्या पावत्या घेऊन गेला पोलिसांच्या. विचारलं तर हा माणूस बघ खरेदी सुद्धा करून दिली नाही. ते म्हणजे ना खरेदीचे कागदपत्र दाखव, त्यांनी खरेदी नाही करून दिली पण या पावत्या आहे हो. त्या पावत्या पाहून त्याला सांगितलं उद्याच्या उद्या घर सोडावं लागलं. सोडावं लागलं ना, मोकळं निघून जावं लागलं. घर झालं भाडेकरूच. तसा हा राक्षसांचा लिडर जर सांगितलं तर या भूत्या खेत्यांसारखं दिन दाखवून सगळ्यांना. म्हणून देवालाही कळलं होतं. म्हणून त्याला घरामध्ये जे स्थान दिलं ना ते त्याचं डोकं ईशान्य कोपऱ्यात. ईशान्य कोपऱ्यात ईशान्य कोपऱ्यात त्याचं डोकं पालथं झोपवलं. पालथं. उजवा हात पूर्वेकडे, डावा हात उत्तरेकडं. उजव्या पायाचा गुडघा आहे तर दक्षिणेकडं, डाव्या पायाचा गुडघा आहे पश्चिमेकडं आणि दोन्ही पायाचे तळी आहे तर निवृत्त कोपऱ्याकडं. अशा पद्धतीनं वास्तुपुरुषाला स्थान दिलं. आणि वास्तुपुरुषाच्या डोक्यापासून तर खांद्यापर्यंतच जे अंतर आहे ते 1.25 फुटाचं अंतर सोडून आपल्या घरातलं देवस्थान पाहिजे. देवस्थानी पाहिजे तर फक्त 6 देवता. आपल्या घरामध्ये ते एवढ्या देवता आहेत, त्या देवाची नावही सांगते पण पूजा चालू. आता आम्ही ह्या मावशीच्या नंतर शनिवारी देवतेची पूजा करून देत असतो. त्या टायमाला सांगतो तुमच्या घरातले सगळे देव घेऊन येतात. सगळे देव घेऊन येते आणि विचारलं ना का हो दादा हा देव कोणता आहे तर काय भाऊ ते आपल्या वाडवडीलापासून आलं ते आपल्याला नाही माहित नाही. आणि एक जण सांगितलं बा आजी वारली ना आजीला घरात घडून बसवलं, आजोबाच कायम पूजा करतात. अशी उलटी पलटी जर समजा पूजा जर होत असेल ना तर पाऊस येईल तर कांद्याचे वांदे करून टाकायचे म्हणून तर तीच प्रथा ही त्याला कारण राहिलं नाही. शास्त्र बाजूलाच राहिलं पण शास्त्राचा याला आधार नाही. म्हणून तर ज्या नियमाप्रमाणे पाहिजे नोकरांना नोकरासारखंच पाहिजे, मालकांनी मालकासारखंच पाहिजे, मुलांनी मात्र आईवडिलांच्या मर्यादेतच राहिले पाहिजे. त्या पद्धतीने आपल्या घरातल्या देवस्थानी पाहिजे फक्त 6 देवता. प्रथम पहिल्यांदा गणपती बाप्पा, महादेवाची पिंड, लंगडा देव, रंगनाथ, अन्नपूर्णा माता, कुळदेवता आणि कुळपुरुष हे 6 देवता. आता असं जर सांगितलं
आम्ही सांगितलं की आपल्या घरामध्ये एवढ्या देवता आहेत, त्यांचं काही महत्त्वही माहीत नाही, नावही माहीत नाही पूजा चालू. मग तुम्हाला आता या 6 देवता जर सांगून दिल्या आम्ही, तुम्ही म्हणाल मग याच्यापासून फायदा काय? आज तर ह्या कलियुगामध्ये फायद्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही, फायद्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही. मग या देवतेपासून काय फायदा होतो ते आम्ही अनुभव घेऊन तुमच्या समोर तो विषय ठेवला. हरि बोल. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. सुरुवातीला आम्ही 2019 मध्ये चिंचावड ह्या परिसरामध्ये एका जणाच्या शिमला मिरचीची लागवड केली. शिमला मिरचीची लागवड केली तर त्या शेतामध्ये, जसं आता ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्या वावराच्या शेताच्या ईशान्य कोपऱ्यात त्या सुपारीची पूजा करायची. तुम्हाला काय इच्छा आहे, ही पीक निरोगी हो, या जागेतली दोषबाधा दूर हो, असं म्हणून तिथं त्या सुपारीला सांगा तुम्ही काय सांगायचं ते. तो विघ्न हरताय तुमच्यावरची, तुमच्या पिकावरची, तुमच्या क्षेत्रातील विघ्न दोषबाधा दूर करेल. त्यांना ते सुपारीची पूजा करून त्यांच्या घरातल्या देवस्थानी पूजाला दिली. त्यांनी घरातल्या देवस्थानी पूजा सुरू केली. तर सुरुवातीलाच 9.5 लाख रुपये तर शिमला मिरचीचे झाले. तेव्हा बाजूच्या शेतामध्ये तर ढेकळं आमच्या अगोदर मिरच्या लावल्या, काहीच नाही घडलं, उडवून गेल्या. आणि त्याच्यानंतर मात्र आता 2020 वर्षभर त्या सुपारीची पूजा घरातल्या देवस्थानी केली, वर्षभर. तर आता नेमकं निंबाळ्याला आपल्याला जागा मिळाली आश्रमाला, त्या ठिकाणी पाया भरणं चालू होते. त्या दिवशी 6 वाजता तो व्यक्ती आमच्या समोर बसला होता. 6 वाजता. आता शिमला मिरचीची लागवड अशाच पद्धतीने केली, ती सुपारीची पूजा करून. ती सुपारीची पूजा त्या ठिकाणी केली ना, त्या शेतात पहिली काही दोषबाधा असेल तर ती दोषबाधा जाते आणि आपलं पीक पाणी निघेपर्यंत त्या ठिकाणी त्या क्षेत्रात देवाची शक्ती वास्तविक करते. सुरुवात करताना ह्या कोपऱ्यातून करायचं. जर तुमच्यावाली लागवड पेरणी सूर्याखाली जर असेल ना, इकडून जर सुरुवात केली तर बरोबर वायव्य कोपऱ्यातलं व्यक्ती तुम्ही पूजा केलेल्या ठिकाणी मिळून देईल. कांद्याची लागवड जर असेल सूर्याखाली तरी बरोबर तिकडचा व्यक्ती शेवटचा तिथे मिळून देईल. तुमची लागवड म्हणा का पेरणी अशी जर असेल ना, इकडून सुरुवात केली तरी आग्नेय कोपऱ्यातल्या व्यक्ती पूजा केलेल्या ठिकाणी मिळून देईल. अशा पद्धतीने आता आम्ही निंबोळ्याच्या आश्रमात तिथं कुट्याचं भायापणी करण्यासाठी गेलो होतो. तर सकाळी गेला आम्ही संध्याकाळपर्यंत 6 वाजता तो व्यक्ती आमच्या जवळ येऊन बसला. तो व्यक्ती बघा वर्षभर त्या सुपारीची पूजा केली, त्याची पूजा होणं महत्वाचं. त्याच्यानंतर लंगडा देव रंगनाथ. आपल्या एखाद्या परिवारामध्ये लहान बाळ जर नसेल ना, छोटे मोठे दुःख आले तरी महान असे डोंगराप्रमाणे मोठ्या मोठ्या प्रमाणे दुःख वाढतं. तशा पद्धतीनं जर लंगडा देव रंगनाथ जर आपल्या घरातल्या देवस्थानी असला ना, तुमच्यावरती किती मोठे दुःख संकट येऊ द्या, तुम्हाला त्या दुःख संकटाला तोंड देण्याचं सामर्थ्य, शक्ती, धैर्य त्या लंगडा देव रंगनाथ मिळेल. म्हणून मात्र लग्नाच्या वेळेस ना गणपती बाप्पा आणि लंगडा देव देतात. लग्नाच्या वेळेस नवीन लग्न झालं पण आता म्हणते त्याच्या घरातच देव आहे, आता काय करायचं, ती प्रथा बुडत चालली. पण लग्नाच्या वेळेस त्यांच्या घरात असो नसो, परंतु ह्या दोन्ही देवतेची पूजा करून ते देतात. म्हणून 4था नंबर आहे अन्नपूर्णा माता. अन्न सत्ता संपत्तीनं अधिकाराने किती मोठा असला ना, पण अन्नावर जीवन जगतं. म्हणून अन्नपूर्णा माता सर्वात श्रेष्ठ. तर याचाही काही अनुभव पाहिलं तुम्ही कधी कधी का अन्न काय करतो, जेवायला बसलं का अन्न बाहेरचा होतो. अन्नाला हे कळत नाही कुस्ती कोणाबरोबर खेळावं. ताट समोर आलं तर अन्न बाहेरच्यावरून बसतो, मग त्या ताटातलं अन्न काय म्हणतं, तू माझ्याबरोबर कुस्ती खेळता पाहतो. मग ते काय करतं, अन्न मध्ये टाकून घेतो त्याला. मग अन्नाबरोबर त्याची कुस्ती चालू होते. रात्रभर कुठेच बसतो. मग घेतो अन्न कान्या होताना, मग झोप लागत नाही. काय करा, कोण झोप लागत. तुम्ही ताट समोर आल्यानंतर हात जोडा, तुम्हाला एवढाच चमत्कारिक अनुभव येईल ना. तर याच्याबद्दल आहे. तर आता ह्या परिसरात ते आले का नाही आले, परंतु 2019 मध्ये गुरुपौर्णिमाचा कार्यक्रम होता. त्या गुरुपौर्णिमाच्या कार्यक्रमाला
त्याच्या अगोदर आम्ही 2 महिने साधनेला गेलो होतो तिकडून मध्य प्रदेश राज्याचे एक मंत्री आले होते आपले. 5 वेळेस आमदार झालेले आणि 4 वेळेस खासदार झालेले आणि 5 वर्ष महाकृषी मंत्री होते मध्य प्रदेश राज्याचे. आम्ही साधनेत असताना त्यांचा मधारला मुलगा आम्हाला भेटायला आला. अशी चर्चा करता 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 त्यांचा गोळ्या घ्यायचा वेळ झाला. गोळ्या घ्यायचा टाइम झाला आणि मग गोळ्या घ्यायच्या. तर आम्ही विचारलं गोळ्या कशाच्या. तर त्याने सांगितलं भूक लागत नाही भूक लागायच्या गोळ्या, पचन होत नाही पचन व्हायच्या गोळ्या, आणि झोप लागत नाही झोप लागायच्या गोळ्या. मग आता आम्ही त्यांना विचारलं तर गोळ्या घेता किती दिवसापासून. तर सगळे 17-18 वर्षापासून गोळ्या चालू. ते 17-18 वर्षापासून. आता तुम्ही पहा, जर भूक लागत नसली पचन होत नसले झोप लागत नसली ना, आम्ही सांगतो विधी करा. त्यांना आम्ही सांगितलं टॉनिक याच्यावरती गोळ्या गाळ्या याच्यावरती उपयोग करतच नाही. तर त्याच्यासाठी ना ज्या व्यक्तीला भूक लागत नाही, ज्या व्यक्तीला भूक लागत नाही पचनक्रिया होत नाही आणि झोप लागत, तर त्या व्यक्तीच्या भांड्यातल्या अर्ध्या चुटकर भाकरीवरती आपल्या ताटातले पदार्थ असे टाकून घ्यायचे अर्ध्या चुटकर भाकरी, आणि अशा पद्धतीने उलट उतरून घ्यायचं तुमच्यावरती. म्हणायचं त्याचं जसं दिष्ट काढायची म्हणतो. काळ्याचं गोड्याची भूतेची खितेची विठ्ठलाची चंद्राची घरच्याची दारतीची भुकेलेची ताहनेलीची, अशा पद्धतीने जी काही लागलं असेल घास असं म्हणायचं. त्याचं जसं दिष्ट काढतं म्हणतं दिष्ट जळून जाऊ भक्तीची कितीची, तशा पद्धतीने म्हणायचं. त्याचा घास लागला असेल ताहनेलीचं भुकेलेचं ते धुवून, आणि अशा पद्धतीने करून दक्षिण दिशेकडे ते ठेवून यायचं घास. त्याच्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीच्या हातानं अर्ध्या चुटकर भाकरीवरती ते पदार्थ काढायचे आणि आपल्या ताटाजवळ एखाद्या कागदावरती ते ठेवून घ्यायचं. म्हणजे जेवण ताटाला हात जोडून जेवण करायचं. पहा किती बदल वाटेल. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर ना तो घास उचलून खरकाट्या हातानं हात धुण्याच्या अगोदर तो घास उचलून दक्षिण दिशेकडे ठेवायचं, नाही तरी कधी गोमातेला चालून द्यायचा, आणि नंतर ताटावर येऊन हात धुवायचा. असं 3च वेळेस करा. त्यांनी फक्त 3 वेळेस नाही 3 दिवस केलं, सकाळ आणि संध्याकाळ 3 दिवस केलं. 17-18 वर्षाच्या गोळ्या बंद झाल्या 3 दिवस. आपण अनुभव घेऊ शकतो रिझल्ट कसा आहे बस. म्हणून अशा पद्धतीनं साधं सोपं. परंतु आपण करतो काय. हरिओम बोलू. हरिओम. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ. 1-2 वेळेस जरी जेवण कमी केलं ना लगेच अशक्तपणे होऊन जातो. मग आपण श्रेष्ठ तर त्यांना श्रेष्ठ. त्याच्यावरती जीवन जगतो, त्याच्याबरोबरच कुस्ती खेळायची म्हणजे ती पाठ लावून टाकेल आपल्याला. म्हणून ह्या गोष्टी समोर आल्या ना, ताट समोर आल्या का त्याला हात जोडा. ते तुमच्यापर्यंत नम्र होईल. याने मला ओळखलं, मग त्याला कसं जीवन जगवायचं त्याचं विचार करीन ना. ते विचार आपल्या पोटात जाणार आहे. मग त्याला हात जोडायच्या ऐवजी जर बाया सावरून बसलं ते तर मध्ये भांडणं करीन. त्याचं कारण ते पोटाचे आजार सुद्धा जाते येतं. तुम्ही अनुभव म्हणता. म्हणून मात्र घरात किरकोळ गोष्टी अशा आहे. जसं शांत्या किरकोळ थकली बा, पण त्यांचं एकमत एक नाही झालं. शास्त्र थकून गेलं, शांत्या करणारे थकून गेले. ज्यांनी शांती केली त्यालाही काय विचारा, तो म्हणतो पहिली शांती बरोबर नाही झाली, दुसरी करा. तर त्याच्याकरता फक्त साधा सोपा उपाय तुम्ही ज्याच्याशी तुमची भांडणं होते ना. आता तुम्हाला माहिती बा तुमचा मुलगा तुमचं ऐकतच नाही. आता तुम्हाला जास्त माहिती की मुलाला जास्त माहिती. तुम्ही अगोदरची बळा कमी, तरी मुलगा म्हणतो तुला काय कळत. मग असं जर वाटलं तुम्हाला का आता तू आपलं ऐकतच नाही, पण आता याच्यात जर समजा बापलिकच जर बसेल असेल तर ते म्हणजे बा हाय तो काही बा त्याला विसर पाडून सांगा म्हणा भाऊ ते 2 वाफे कापून आण.
त्याच्याकडे इळा द्या. इळा देताना तो कापण्याचा भाग तुमच्याकडून धरा, मूठ त्याच्याकडून. तो तिकडे जायला कटाळाच करील ना, एखादं फळ आणून त्याला सांगा हे फळ खा. चाकू द्या, चिचकडा भाग तुमच्याकडून धरा, मूठ त्याच्याकडून द्या. कापेल ना तो चाकू फळ, तूच खाय बाबा ते काप. त्याच्यानंतर भाजी कापणं. एखाद्या शिकण्यानं खेळा मागितला, खेळा देताना हा खेळा त्या गोमातेला म्हणा, त्या म्हशीला म्हणा, त्या बैलाला ठोकून बाबा तिथं खेळा देताना चिचकुळा भाग तुमच्याकडून धरा, बोंडाचा भाग तुमची. शांतता होऊ जाईल. अशा पद्धतीने फक्त विधी करून पाहतो, चमत्कार काम होईल. शांत असून ते करण्याची गरज. दुसरी गोष्ट, घराचा जो उंबरा आहे, उंबरा. हरि ओम. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. थोडस पुढं सारखा. ते बाकीची इकडे येण्याच्या मागे तर माता भगिनी पण इकडे पुढे वाटलं सारखा पुढे इकडे. उंबरा तो इतका महत्वाचा आहे ना उंबरा. तर आम्ही एक विधी सांगत असतो, परंतु त्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट, आपण जर बाहेरून कुठं जर आलो ना तर पहिलं त्या उंबऱ्याला अशी बोटं लागते आपल्याला. म्हणजे तुम्ही लाथा मारता असं नाही, पण अचानक लागते, तवावरची कडी उघडते तुम्ही. परंतु थोडंसं महत्वाचं आहे का उंबऱ्याला लाथ लागणार नाही याची काळजी घ्या. तो उंबरा इतका महत्वाचा आहे. तर आम्ही जर एखाद्या उंबऱ्याला लाथ मारली ना, लाथ लागली म्हणून तुम्ही कडी उघडली ना, तर आपल्याला लाथा मारून घराच्या बाहेर काढते. हवेचं तसं केलं तर दादाही बसेल समोर. लॉकडाऊन आणि करोना सुरू झाल्यानंतर आपल्याकडे एक बाबा आला होता. इतके धार्मिक होते ते. आपली विधी पूजा होण्याच्या अगोदर त्यांचा हरिपाठ होऊन जायचा. दिवसभर काही ना काही मात्र ते टाळ वाजून हरे राम रामकृष्ण हरी अशा पद्धतीने ते भजन म्हणत होते दिवसभर. काय म्हणतात ना ते तोंडात तिळ झाला काय असं काहीतरी असं दररोज चालू राहायचं त्यांचं, पुरतं जेवणापुरतंच असेल. तर त्यांचे 2 मुलं होते, शेतीबाडी व्यवस्थित आणि नोकरीला लावून दिलं, सगळं काही भरपूर होतं. पण दोन्ही मुलांनी लाथा बुक्क्याने त्यांना घराच्या बाहेर काढून दिलं. त्याचं कारण धार्मिक असून म्हणून नंतर ह्या उंबऱ्याला जर लाथ मारली ना तर अशी परिस्थिती होती. तर आम्ही एक हळद विधी करून देत असतो. तर ती गोमित्रात एकत्र करून जर हळद अशी उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला जर लावली ना अशी, तर दोष बाधा घेऊन आलेला व्यक्ती कवा लिंबू टाचण्या बिब्या काळा ढवळा पिवळा कपडा असं काहीतरी त्यांच्या घरात आपण टाकून देऊ. तेव्हा एखाद्या सेकंदानंतर त्यांच्या घरात जाऊन बसून म्हणू त्याने तिकडून जर पाहिलं तर त्याची मंत्र तिकडंच बोध होऊन जाते, नष्ट होऊन जाते. ते हळदीचा पट्टा पुन्हा जर वरून एक हळदीचा पट्टा लावतो आपण अशा पद्धतीने गोमित्रात एकत्र करून ते जर लावलं ना वरून असं, तर तो व्यक्ती जर समजा तुमच्या घरामध्ये अशा काही वस्तू घेऊन आल्या आणि कोपऱ्या कापऱ्या टाकून दिला. आजही पहा कोणाच्या कोपऱ्या कापऱ्यात ती वस्तू कधी पडेल असते ती म्हणते हे टाकलं कोणी. आता काल आम्हाला एक जणांनी सांगितलं एवढी वस्तू होती, एक बिबा कवडी थोडंसं लिंबू वाळलेला होता तो, तर नेमकं ते कोपऱ्यात निघालं. आपल्या घरात ते कधी आलंच नाही, म्हणजे हे आलं कुठून, तर असंच काही कवडी. पण तो व्यक्ती जर असं काही वस्तू घेऊन जर आला ना आणि याच्यावरती जर गोमित्रात एकत्र करून हळदीचा पट्टा जर लावलेला असला ना, तो व्यक्ती जर ते उंबरा ओलांडून घरात आला ना, तुम्हाला त्याच्याकडे पाहावं लागेल. म्हणजे तुला हाणून पाडलं तुम्हाला दवाखान्यात न्यावं लागेल त्याला. याच्यात एवढी मोठी शक्ती तुम्हाला माहिती. जसं एखाद्या मंदिराला भेटायला जर जायचं असलं तर तिला काय असतं, त्याचं राहतं ना काहीतरी, ती त्याच्यातून जाऊन जावं लागतं. ते त्याच्याकडे बांबी मग काय बघ तपास. म्हणून मग त्याच्यामध्ये जर समजा गेलं तर ते बांबीम काही जर असतं ते लगेच असं कागद असतं यांच्याकडे काहीतरी आहे. तर नेमकंच मात्र एक दिवस आम्ही साधनेतून बाहेर निघाल्यानंतर उत्तर प्रदेशचे आदित्य योगीनाथ मंत्री त्यांना भेटायला गेलो. तर त्यांना भेटायला गेलो तर नेमकं तिथं असं ते लावेल होतं. त्याचं पण गेलो आम्ही असं जाटा होते बांधेलवरती आणि त्याचं तो शिरल्या ते लागलं ना मोठ्या मोठ्यानं गागायला.
आणि ते सगळे आले पोलीस आमच्याजवळ. आता म्हणलं काय सांगा बरं, असंच म्हटलं म्हणलं पाहो काय आहे काही नाही. तर मशीन इतकं येडं, आता आपण आपल्याकडे तर काही नाही, कसं काय गागायला लागलं ते. तर त्याच्यामुळे आपल्याला सांगतो की ह्या उंबऱ्यावरती असं जरा हळद गोमित्यात एकत्र करून जर लावली ना, तुमच्या घरात टाणाटोणा करणारा कोणी येणार नाही ना. आला ना त्याची सटपट होऊन जाईल. असं मात्र मला माहिती का कोणाच भविष्य काढायला तो एक बामण आला होता. त्याचं पाटलं त्याच्या चिपकून गेलं होतं. तसं होऊन जाईल, फजिती करून टाकेन. फक्त साधं सोपं आपल्याला काय त्याच्यामध्ये विधी मार्ग करायचा का बरं तपालाच बसा त्या उमेऱ्यापेक्षा असं काही. फक्त आपण हळद विधी करून दिली की ती गोमित्रात एकत्र करून ती अशा पद्धतीने लावली तरी म्हणून. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जेवण केल्यानंतर ना कधी कधी खरकटं पडतं. आता लहान लहान मुलं जेवल्यानंतर पडतच खरकटं. पण खरकटं पडल्यानंतर कधी कधी तर माता भगिनीनं ते उचलायची खेळच येते. मग ते झाडू लावते. पण झाडू लावणे एवढा मोठा दिवस म्हणून त्याच्याकरता तुम्ही जर ते असं उचलून बाजूला ठेवलं आणि नंतर मग तिथं हात फिरवला, हात फिरवला हात फिरवला लक्ष्मी. म्हणून अशा पद्धतीनं अन्नपूर्णा माता हे सगळं अन्नपूर्णा मातेचं आणि अन्नपूर्णा माता सर्वात चौथा नंबर आपल्याला 5वा नंबर कुळदेवता. आता कुळदेवता कोणाकोणाचं कुळदेवता माहिती कुळदेवता तर आपल्या सर्वांची कुळदेवता ही तर तुळजाभवानी. आता पूर्वीचे लोक खूप श्राद्धवान होते. एखाद्या देवाला नवस केल्यानंतर देव नवसाला पावला ना त्याच देवाची सेवा करायची. मग तेच झालं आपल्याला आज. एक म्हणतं म्हसोबा कुळदेवता, एक म्हणतं काळोबाई, एक म्हणतं म्हाळोबाई. आणि आपल्या तिकडे एक गिरणा डॅमच्या खाली मरेचं सांगली एक जण म्हणत होतं मरेच कुळदेवता. पण आपल्या सर्वांची कुळदेवता आहे तर तुळजाभवानी. आपण गण आपल्याला लग्ना कार्यामध्ये एखाद्या पत्रिकेमध्ये टाकतो कुलस्वामीनी कृपे करून, पण कुलस्वामीच माहिती नाही आपल्याला. म्हणून मात्र कुळदेवता तुळजाभवानी माता आपल्या घरातला देवस्थान. तसं आपल्याकडं तलाठी, ग्रामसेवक असे खाते तर घराचा उतारा काढायचा शेतीचा उतारा. तसं या देवी देवतेनं सुद्धा काहीतरी केलं. म्हणून मात्र कुळदेवता तसं आपल्यातली सैतानी शक्ती काढण्याकरता दुर्गा माता महिषासुरदा सप्तशृंगी तर ते म्हणून मात्र आपल्या सर्वांची कुळदेवता आहे तुळजाभवानी. त्याच्यानंतर 6व्या नंबर कुळदेवता कुळपुरुष. आता कुळपुरुष कोण? आम्ही ह्या 6 देवत्यामध्ये आपली वाढ, वडील, पितर, लक्ष्मी, फक्त ह्या 6 देवता. आता कुळपुरुषाचा असा अनुभव घेतला. हरिओम. देवळ्याकडचे एक व्यक्ती आले होते आमच्याकडे आणि त्यांच्या घरीदारी काहीच केलं नाही. 2-3 ट्रॅका उभ्या, 9-10 ट्रॅका त्यांच्यावर चालू. आत्ताची परिस्थिती ती काही जास्त दिवसाची म्हणजे पूर्वीच्या गोष्टी. आणि देवळ्यामध्ये मोठे मोठे दुकान आहे त्यांच्या. त्याच्यानंतर शेती बाडी ते एवढी 45-50 माणसाच्या आसपास त्यांच्याकडे कामाला मिळायचं. पण आता सुख शांतीचं सर्व सांगितलं. खाणं पिणं घरदार सगळं व्यवस्थित करायला गाडी शांतच होती. एक गाडी 10,000 रुपये आणि ते दुसऱ्या ट्रिपला 10,000 आणि तिसऱ्या ट्रिपला जायचं तर 9,000चं काम काढलं. किती वाजले त्याच्यात? 11 आता समजा लांब जर जायचं असलं तर डिझेल पाणी जर मधीच बिघडली मग गेले 11तले पुन्हा घे बाकी. मग हप्ता आणि एखाद्याच मात्र एवढं सगळं राष्ट्र नाही
पण रोजगार त्यांचे तिथं काम करणारा तो जर पैसे मागायला आला त्याला सांगावं लागतं 4 दिवसात. मग तो काय म्हणत असेल एवढं आहे कसं काय कामाचं हे. मग सुख शांती नाही. तो व्यक्ती शांत्या करून करून थकला. एक दिवस आमच्याकडे सहज आणि मग आम्हाला म्हणे तुमच्या अंतर्ज्ञानाने सांगा म्हणे एखादी शांती ती करून टाकतो. कारण की आता आपण तर सांगितलंच सुरुवातीला का बा आपल्याकडे शांत्या सुंत्या करण्याचा विषय नाही. आज तुमची परिस्थिती तुम्ही शांत्या करणार पण एखादा जर आता जेवला जर त्याची संध्याकाळची पंचित असली तर तिने काय करायचं शांती करायला. शांत्या सुंत्या करायची गरज नाही. फक्त तुम्ही या पद्धतीने फक्त छोटी छोटी विना खर्च तर याकरता कधी कधी विनामूल्य शिबिर असते. पाहिलं विनामूल्य शिबिर की ते डोळ्याचं पोटाचं हर प्रकारचं असतं ते हृदयाचं. पण आम्ही या डोळ्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन देतो बरं. तुमचा कधी कधी चष्मा सुद्धा उतरू शकतो फक्त श्राद्धा विश्वास. तर प्रथम पहिल्यांदा आम्ही सांगतो ना की एखाद्या दिवस मात्र आता नवीन कामाला कलर द्यायचा त्याच्यावरती काय मारायला लागतं पहिलं पायमर आणि त्या पायमरवर दुसरा कलर मारावा लागतो ना. तसं आम्ही अगोदर विधी सांगतो तुम्हाला डोळ्याच्या बाबतीमध्ये. तुम्ही पहिले गोमित्राने डोळे धुवून पहा. पुन्हा संध्याकाळी झोपायच्या टायमाला थोडंसं 2-2 थेंब गोमित्र कोमट गरम करून घ्यायचं थंड होऊ द्यायचं म्हणजे त्याच्यात ते क्षार जाते आणि 2-2 थेंब डोळ्यात टाकून घ्यायचं. आग्न होईल पण आरामात. तर एक बाबा आमच्याकडे आला फक्त काही नाही बा थोडंसं डोळ्याला पाणी येत होतं आणि उन्हाचं म्हणजे बा थोडंसं दिसायला कमी पडलं बस एवढाच प्रॉब्लेम. बाकी दुसरं काही नाही. रात्री दिसत नाही असं काही प्रॉब्लेम आहे. रात्री चांगलं दिसत. मग आमच्याकडे आम्ही त्यांना तो विधी सांगितला की 2-4 दिवस आपला हा पायमर मारायचा कोर्स करून बाबा थोडंसं त्याचा काय बदल वाटतो मग पुढचा विधी मार्ग सांगता येणार. मग त्यांना तो विधी सांगितला. तो विधी 2-4 दिवस सांगितला. 2-4 दिवस करायच्या अगोदर मध्येच गेलं ते विनामूल्य शिबिर लागून डोळे तपासायचे. गेले ते डोळे तपासायला. आता तिथं राहतं मशीन डोळे तपासायला तपासले सांगितलं काहीतरी ऑपरेशन करावं लागलं. घेतलं ऑपरेशन करून व तर ते नजर गेली बसले का कोपऱ्यामध्ये तर काठी धरून न चालता येईना काही म्हणजे अशा पद्धतीने. तसं आता तुम्हाला आम्ही सांगितलं बा का तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी आणि आरोग्यासाठी 5 पैसे खर्च करण्याची गरज आणि तेच आताही हे सांगितलं शेवट ते सांगितलं. नाही तर विनामूल्य शिबिर असं असतं मशीन आधार कार्डचं डॉक्टर गोळ्या आणि 11चं 21 पाकिट आणि ते 4-4 महिन्याचा कोर्स झालं विनामूल्य शिबिर. पण इथं नाही मग इथं नाही सांगणार तुम्हाला का तुम्ही आता एक शांती करा ठिळक पुजारी आम्हालाच बोला कोण टाका आणि ते करून घेत पहिले तो विषय. फक्त तुम्ही विना खर्चाची छोटी म्हणून त्यांना सांगितलं की आपल्या अंतर्ज्ञानाने जी शांती सांगायची तर या शांतीचा विषय नाही. फक्त एक दिवस सामुदायिक मार्गदर्शनाचे कार्यक्रम आले. सामुदायिक मार्गदर्शन कार्यक्रम आले आणि सामुदायिक सांगितलं का आपल्या घरातल्या सुख शांतीसाठी काय पाहिजे. आता तुम्हाला सांगतोय याच पद्धतीने अजून आपला